नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी मधुहूंसाठी खूप छान त्यांच्या आवडती कॉफी बनवते आणि मधुहूंना आणून देते. मधुहूंना म्हणते की मधु, तुमच्या आवडती ही कॉफी. तेव्हा आता लगेच मधु म्हणतात की हो का. जानकी म्हणते की कशी झाली. मधु म्हणतात की अगं, तुझ्या हातची कॉफी ही छानच होणार आणि त्या कॉफीची चव आणि तुला उद्यापासून मी मिस करणार आहे. तर त्यावर आता जानकी सुद्धा कॉफी पीत म्हणते की हे बघा मधु, मी सुद्धा उद्या तुम्हाला आणि येथील बऱ्याचशा गोष्टीला मिस करणार आहे. तर आणि आणखीन एक गोष्ट आहे की जी गोष्ट मी मिस करणार आहे. तर त्यावर आता मधु विचारता कोणती. तर आता जानकी म्हणते की ती तुम्हाला मला सांगायची आहे. तर आणि हे बघा मधु, प्रॉमिस करा. हे बघा, उद्यापासून मी नाही, तुम्हाला मला सांगावंच लागेल. चला पटकन सांगा, प्रॉमिस करा. जे काही मी तुम्हाला विचारेल ते तुम्ही मला सांगा. चला पटकन. आता जानकी आपला हात मधुहून समोर धरते आणि मधुहून म्हणते की चला द्या पटकन हात हातामध्ये द्या आणि प्रॉमिस करा. तर मधुहून म्हणतात की ए जानकी, अगं तू असं शब्दामध्ये अडकू नकोस. अगं तुला काय विचारायचं आहे ते विचार, परंतु शब्दात नकोय. तर जानकी म्हणते की नेहमीप्रमाणेच. आणि सांगा ना मधु, मी नक्की कोण आहे ते. आज तरी सांगा मधु, नक्की मी कुठेला आहे, माझं नाव काय, गाव काय, आई वडील कोणते आहे. त्यावर आता मधु लगेच खाली मान घालतात. आता मधुहूंना काय उत्तर द्यायचं हे काही कळत नसतं. तेव्हा मधु काही सांगायला तयार नसतात. जानकी म्हणते की हे बघा मधु, इतक्या वर्षापासून मी या प्रश्नाचं उत्तर शोधते, परंतु तुम्ही मला सांगायला तयार नाही. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला नाही दिली, त्यामुळे खरंच मला टेन्शन आले आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला अगदी माझ्या मनामध्ये घर करून ठेवलेलं आहे. तर तेव्हा मधु लगेच आता नाराज होतात आणि तो जो कॉफीचा कप आहे तो टेबलवर ठेवतात. जानकी बघते की नक्की मधु इतके शांत का झालेत आणि कप त्यांनी बाजूला का ठेवला असेल. त्यानंतर मात्र आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असं बघायला मिळते की सुमित्रा मात्र आता नानांसाठी मस्त असा चहा आणून देते. नाना मात्र चहा घेऊन खुश होतात आणि सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, अगं या घरामध्ये फक्त एकच गोष्ट मला अगदी इतकी व्यवस्थित मिळते, नाहीतर बाकी या घरामध्ये कुणाला माझं काही घेणं देणं नसते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय हो, आणि दिवसभरामध्ये एकतरी टोमणा मारल्याशिवाय तुम्हाला अगदी चैन मिळत नाही का. त्यावर आता नाना म्हणतात की हे पग तुमच्या मुलांच्यामुळेच मला आता ही सवय लागलेली आहे. तर आणि हे पग त्या अगोदर मात्र मी असा वागत होतो का, सांग बरं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई, म्हणजे मुलं ही व्हायलाच नको होती का. तेव्हा आता नाना म्हणतात की मी असं कुठे म्हटलो, आणि हे पग प्रत्येक आई बापाला मुलं ही घडवता येतात असं नाही, पण जन्माला घालताना मात्र देवाने 2-4 गुण त्यांच्यात जास्त टाकले असते तर आणखीन बरं झालं असतं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरं सांगू का, तुमच्या आणि मुलांच्या भांडणात मी नाही पडणार, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नाहीच. मला खरंच खूप काम आहेत आणि एकतर हे सर्व करता करता माझी पूर्णपणे वाट लागते आणि मी तर वाट बघत आहे की कधी माझ्या ऋषिकेशसाठी साजरी आणि गोजरी बायको घरी येते. तर त्यावर आता लगेच नाना म्हणतात की सुमित्रा, अगं त्यासाठी तुझी ही मुलं आहेत ना, ती स्वतःच्या पायावर उभी राहायला हवीत आणि हे बघा जरा बारीक त्यांच्यावर अगदी लक्ष ठेवा, नाहीतर केव्हाही कुठे कोणतीही मुलगी घरी घेऊन येतील ते. सुमित्रा म्हणते की माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, ते माझ्या मर्जीशिवाय काही करणार नाही म्हणून, आणि माझ्या ऋषिकेशसाठी मात्र माझ्या आवडीची सून मी या घरामध्ये घेऊन येणार आहे. तर बघाच तुम्ही. तेव्हा नाना म्हणतात की हो सुमित्रा, इतकी वर्ष बघतच आलो, पण सध्या फक्त बघ्याच्या भूमिकेत आहोत. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं, मग आता तुम्ही बघतच राहा आणि हे पण ऐका की सुनांचं डिपार्टमेंट आहे तर ते माझ्या अगदी चॉईसवर असणार आहे. तर नाना म्हणतात की बरं बरं. त्यानंतर आता इकडे अवंतिका तर बाहेर येते. सौमित्र तिला भेटायला अगदी घाबरत चोर पावलांनी बाहेर येतो. अवंतिका ते बघून हसते. आता तो अवंतिका जवळ येतो तर दोघे एकमेकांना हाय करतात. अवंतिका विचारते की अरे तू इतका लपून छपून का आला. तर सौमित्र म्हणतो की लपून नाही ग, लपून वगैरे काही नाही मी ऍक्च्युली. तेव्हा आता अवंतिका म्हणते की एक मिनिट, तुझ्या घरी मुली अलाउड नाही का. सौमित्र म्हणतो की पण ते तसं नाही आणि तसं आहे असे आता तो करत असतो, म्हणून तो अडखळत असतो, घाबरलेला असतो. तेव्हा आता अवंतिका हसते आणि म्हणते की सौमी, अरे तू काय बोलतोस, आणि जर हे कोर्टात जाऊन असं बोललास तेव्हा मात्र आता केसेस तुम्ही जिंकताल. आता अवंतिका अगदी त्याच्यासमोर हात जोडते. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की चल मी तुला सांगतो, आणि तो थोडंसं अवंतिकाला धरतो आणि बाजूला घेतो. अवंतिका म्हणते की काय रे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे पग सांगतो, कारण माझी आई आहे ना ती थोडी संस्कारी आहे, जुन्या विचारांची, आणि तिला समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला तिला एक्सप्लेन करावी लागते
आणि या सर्वात अगदी मी गोंधळून जातो। त्यावर आता अवंतिका हसते आणि म्हणते, अरे मी फक्त इथे गप्पा करायला आले नव्हते। सौमित्र विचारतो की मग कशाला आली होती? अवंतिका पुन्हा आपल्या बाईक जवळ जाते आणि तेथून आता पुस्तक घेते आणि आता मागे लपवते। सौमित्र आता तोपर्यंत डोकावून बघतो की कोणी आले की काय, तर अवंतिका ते पुस्तक दाखवते आणि म्हणते की हे पुस्तक देण्यासाठी मी आले होते। तर तेव्हा सौमित्र म्हणतो की पुस्तक, तर अवंतिका म्हणते की हो बाबांनी दिलेले आहे आणि आता आपले एक्झाम होणार आहे तर, आणि त्यांना जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर ती त्यांनी मार्क्स करून ठेवलेले आहेत आणि ते प्रश्न आहेत तर ते नीट व्यवस्थित वाचून घे। त्यावर तर सौमित्र विचारतो की मला एक गोष्ट सांग अवंतिका, हे पुस्तक तुला मला का देवासं वाटलं? तेव्हा अवंतिका सौमित्रकडे बघत असते, तर इकडे जानकीने मात्र आता मधुहूंना तो प्रश्न विचारलेला आहे की ती कुणाची मुलगी आहे, तर आतापर्यंत मधुहू शांत असतात। तर जानकी पुन्हा विचारते की हे बघा मधुहू, तुम्हाला हे सर्व विचारल्यानंतर तुम्ही असे अपसेट होतात आणि बरं काही हरकत नाही, तुम्हाला जर मला काही सांगण्यासाठी अगदी नसेल, काही सांगायचं तर नसेल राहून द्या, परंतु तुम्ही मात्र असे उदास होऊ नका। त्यावर आता लगेच मधुहू म्हणतात की जानकी हे बघ अगं म्हणजे शोधण्यासारखं अगदी काही नाही, मी शोध घेण्याचा इतका प्रयत्न केला परंतु खरंच मलाच माहिती नाही की नक्की तुझे आई वडील आहेत तरी कोण। आणि अगं तुझंच नाही तर प्रत्येक मुलाच्या बाबतीत तेच आहे, प्रत्येक येणारा इथे मुलगा आहे ना त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करतो परंतु काही ना काही माझ्या हाती लागत तर नाहीच, आणि येथे तुला आश्रमामध्ये सोडून कोण गेले याचा शोध मी अजूनपर्यंत घेतोय, आणि हे जर मला कळाले तर मी तुला नक्की ते सर्व सांगेलच। तेव्हा आता जानकी म्हणते की नक्की, तर आता प्रॉमिस म्हणून आता घेण्यासाठी ती हात पुढे करते आणि मधुहू म्हणतात की हे बघ आता ह्या सर्व गोष्टी सोडून दे, आता तुझं MBAचं फायनली वर्ष आहे त्यामुळे मात्र तू व्यवस्थित अभ्यास करायचा, आपलं सगळं लक्ष त्यावर केंद्रित करायचं, सगळा फोकस त्यावर असला पाहिजे, कळले ना तुला जानकी? नको त्या सर्व गोष्टी विसरून जायच्या तुझ्या नोकरीच्या संदर्भात असणाऱ्या वशिल्या बाबतीत। आणि हे बघ त्या माणसाशी मी बोलून सुद्धा अगदी ठेवलेला आहे आणि अगदी त्या माणसाचा पत्ता मी सुद्धा शोधलेला आहे आणि अगदी जपून ठेवलेला आहे। तर आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की मधुहू, सकाळपासून तुम्ही 10 वेळा मला हे सर्व सांगितलेले आहे आणि आता ही सांगण्याची 11वी वेळ आहे, तर नक्की हे सर्व काय सुरू आहे तुमच्या? माझ्या सर्व काही लक्षात आहे आणि तो पत्ता सुद्धा माझ्या लक्षात आहे। तर त्यावर आता मधुहू म्हणतात की फक्त लक्षात ठेवायचं नाही तर त्याला जाऊन सुद्धा भेटायचं, आणि हे बघ अगं ज्या प्रधान काकांकडे तू राहणार आहेत ना ती माणसं सुद्धा खूप छान आहेत ग, आणि त्या माणसामध्ये त्यांच्यातील एक होऊन तू त्यांच्यामध्ये राहायचं, तर लक्षात राही ना तुझ्या? तेव्हा आता जानकी हो म्हणते, तर मधुहू म्हणतात की बस आता काही आणखीन गोष्ट नाही, आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तुला जर काही मदत, तर जानकी पुढेच म्हणते की हो काही जर मदत लागली तर ती मदत मी आता घेणार नाही, कारण ह्या चिमणीने मात्र ह्या पिलाला घरट्या बाहेर अगदी लोटलेला आहे, तर मग आता ह्या पंखामध्ये बळ यायला नको का मधुहू? तेव्हा आता जानकी मधुहूंच्या जवळ येते आणि त्यांच्या जवळ येऊन आता हे सर्व म्हणते, आणि फक्त मधुहू तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असून द्या। म्हणून आता जानकी मधुहूंच्या अगदी घट्ट मिठी मारते, आणि हे तुमचं मधुहू पिल्लू आहे ना तर ते उंच आकाशात कसं भरारी मारते ते अगदी तुम्हाला अभिमान वाटेल अशी। म्हणून आता मधुहू आणि जानकी खूप खुश असतात। त्यानंतर आता इकडे अवंतिका ही सौमित्रला म्हणते की कारण सौमित्रला असं वाटतं की नक्की आपल्यावर प्रेम आहे म्हणून ती आता हे सर्व बोलेल, तर अवंतिका मुद्दाम त्याची गंमत करते आणि म्हणते की कारण तू ह्या सब्जेक्ट मध्ये अगदी थोडासा वीक आहे म्हणून गुपचूप अभ्यास कर आणि पास हो। त्यावर आता सौमित्र म्हणतो की थँक्यू बुक साठी। अवंतिका विचारते की बुक साठी? फक्त बुक साठी तू थँक्यू म्हणालास आणि आता ते बुक्स दे बरं। तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की सॉरी म्हटलो ना मी, आणि हे बघ ऑल द वे तू माझ्यासाठी बुक घेऊन आली मग काहीतरी बोलावं तर लागेलच। त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे मग बोल ना। सौमित्र विचारतो की काय, तर अवंतिका आता खूप लाजते। अवंतिका म्हणते की अरे लक्ष अभ्यासाकडे दे, कळलं ना तुला? म्हणून अगदी हसत बाय करत आता ती तेथून निघून जाते। सौमित्र सुद्धा आता खूप खुश होऊन हसतो आणि आता सौमित्राच्या मागून तेथून सारंग निघतो। सारंग मात्र हे सर्व पाहतो। आता सारंगला बघून सौमित्र तर लगेच घाबरतो। आता सारंग त्याची गंमत करतो। सारंग म्हणतो की काय म्हणजे तू रागवलंस का माझ्यावर? अरे असं गालातल्या गालात कुणा म्हणजे बरोबर हसताने कॉफी ऑफर करताना मात्र अचानक मी आलो म्हणून तू माझ्यावर रागवलं ना। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग तू मला चिडू नकोस, आणि जर मी रागवलो तर मी तुला फटके देईल, कळले ना तुला? सारंग मात्र त्याची आता अगदी मस्करी करतो, म्हणतो की मी ऐकलं, मी सगळं ऐकलं। तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे कुठे काही बोलायचं नाही। तेव्हा आता लगेच सारंग उड्या मारत असतो की मी बघितलं, मी ऐकलं, आणि तेवढ्याच सौमित्रा बाहेर येते
सुमित्रा विचारते की काय काय सारंग, अरे का ओरडतोस, काय बघितलं तू असं? त्यावर आता सारंग लगेच म्हणतो की आई सांगू का सांगू का. सौमित्र त्याच्या मागे धावतो आणि सारंग हा आईला गोल गिरक्या घेतो. असं करता करता सौमित्र लगेच त्याचं तोंड दाबतो आणि म्हणतो की आई तू याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तो अगदी वेडा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र तू तर अभ्यास करीत होता. तेव्हा सारंग म्हणतो की मी सांगतो. अगं आई दादा अभ्यासच करत होता आणि मला तर आत्ताच कळलं की तो एका विषयात खूप वीक आहे. आता मात्र तो सौमित्रकडे बघून हसतो आणि आईला हे सर्व सांगत असतो. सारंग पुढे म्हणतो की हे बघ आई, अभ्यास करता करता त्याचा एक मित्र इथे आला होता. तेव्हा लगेच आता सुमित्रा विचारते की काय रे, अरे तू अभ्यास करत होता आणि तू कसा बाहेर आला? तर सौमित्र म्हणतो की आई अगं तुझ्या समोरच त्याचा फोन आला नव्हता का, मग तो बुक देण्यासाठी आला होता. सारंगकडे बघत आता सौमित्र खोटं बोलतो आणि पुढे आता सौमित्र म्हणतो की त्यासाठीच आई मी बाहेर आलो होतो. आता ही बुक घेतली आणि आता परत मी माझ्या रूम मध्ये अभ्यास करायला जातो आणि जात असतानाच मात्र हा टोनगा म्हणजे सारंग भेटला. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई हा खोटं बोलतो. सौमित्र म्हणतो की मी खोटं बोलतो, म्हणून ते पुन्हा आता एकमेकांच्या मागे धावत असतात. सारंग आता पुढे म्हणतो की आई तो खोटं बोलतो, खरं काय आहे मी तुला सांगू शकतो. मी सांगू का? तर सुमित्रा म्हणते की अरे सांग. तर सौमित्र म्हणतो की आई काही नाही, याला मात्र काहीतरी गंमत करायची असते. सुमित्रा म्हणते की हे बघा अगोदर शांत बसा. आणि काय रे सारंग, ऋषिकेश कुठे आहे? तो तर कायम तुझ्या सोबत असतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की आई तुला दादाचं तर माहितीच आहे की कधी इथे कधी तिथे. मात्र आता मात्र सुमित्रा म्हणते की हे बघ अरे तू तुझ्या दादाबद्दल वाईट साईट असं बोलू नकोस. अरे तू त्याच्याबद्दल बोलूच कसं शकतो असं? तू सुद्धा नानांसारखंच बोलायला सुरुवात केली आता. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, अरे एकदा की माझ्या ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये चांगली बायको आली ना, कुठेच जाणार नाही, त्याचं वागणंच बदलेल. तेव्हा सारंग सौमित्राकडे बघून हसतो आणि म्हणतो की आई तुझं एकदम बरोबर आहे, कारण काही काही लोकांचं वागणं एका झटक्यात बदलतं. तर आत्ताच मी बघितलं ना. तेव्हा त्याला काही सौमित्र म्हणतो की चूप. तर आता सुमित्रा म्हणते की तुमचं काय सुरू आहे? अरे तुम्हाला भूक नाही लागली का? लवकर आतमध्ये चला बरं, ते ज्योतिषी येणार आहेत, तोपर्यंत मला सगळं काही आवरायचं आहे. तर सौमित्र विचारतो की आई ते ज्योतिषी कशाला येतात? तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेशची पत्रिका दिली होती त्याबद्दलच आता त्यांच्याशी बोलायचं आहे, तर त्यामुळे चला बरं नाश्ता करून घ्या. तर लगेच सारंग म्हणतो की आई मी काय म्हणतो, तू याची सुद्धा पत्रिका दाखवून घे, आपल्याला बघावंच लागेल. आता सारंग सौमित्राची गंमत करतच असतो. तर सौमित्र आता त्याच्या मागे धावतच त्याला मारायला जातो. दोघे आता एकमेकांच्या मागे धावतच जातात. त्यानंतर आता हे गुरुजी घरी येतात. तर सुमित्रा त्यांना नमस्कार करते. तर आता गुरुजी छान असा आशीर्वाद सुमित्राला देतात. सुमित्रा गुरुजींना बसायला सांगते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की गुरुजी तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदा येतात, काय घेणार बरं? तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघ सुमित्रा, अगं मी तुझ्याकडून काही घ्यायला नाही आलो, तर एक मोलाचा सल्ला द्यायला आलो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो हो गुरुजी सांगा. तर आता गुरुजी जी काही कुंडली आहे तर ती बाहेर काढतात आणि सुमित्राला म्हणतात तू जी मला कुंडली दिली होती पूर्ण वाचून झालेली आहे. तर इतका वर्षाचा अनुभव मला आहे आणि त्यानुसार अवगत जी काही विद्या माझ्याकडे आहे तर तिच्या जोरावर मात्र मी तुला एवढंच सांगू शकतो की तुझ्या मुलाच्या म्हणजे ऋषिकेशच्या आयुष्यात त्याच्या लग्नामध्ये एक असा मोठा अडथळा आहे. तर तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की अगं बाई अडथळा. आता मात्र सुमित्रा घाबरते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश आणि सारंग मस्त आता अगदी मज्जा करत एन्जॉय करत आता बाईकवरून फिरत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता ह्या सयाजीरावांची जी गाडी आहे तर ती मात्र आता यांना आडवी होते. आता काही गुंड त्यात असतात. ऋषिकेश आणि सारंग गाडी थांबवतात. तर आता ऋषिकेश रागाने सयाजीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश जोरजोराने हॉर्न वाजत असतो. तर सयाजी लगेच ओरडतो की ए ऋषिकेश हॉर्न कशासाठी वाजवतो? सारंग आणि ऋषिकेश रागाने आता हे सयाजीकडे बघत असतात. सयाजी आता ऋषिकेशला अगदी धमकावत म्हणतो की गुमाने मात्र गाडी मागे घे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय मागे, आणि आपलं हेल्मेट काढून तो सारंगच्या हातात देतो आणि गाडी थांबवतो. सारंग बाईकच्या खाली उतरतो. तर आता अगदी दिमाखात मात्र गाडीवर बसत ऋषिकेश म्हणतो की हे बघ हा ऋषिकेश आहे ना, तो कधीही ऋषिकेश आणि हवा कधीही दिशा बदलत नाही, तर मी माझा रस्ता सोडणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमची वाट बदलू शकतात. तेव्हा आता सयाजी पुन्हा म्हणतो की काय बोलला? तर आता ऋषिकेश सारंगला विचारतो की अरे याला ऐकायला कमी येते का, आणि कदाचित कानाचा पडदा याचा फाटला असेल. तर आता सारंग हो हो करत असतो. ऋषिकेश म्हणतो की एक काम कर, कानाची मशीन घेऊन ये, आपण याला दान करूयात. तेवढ्यात मात्र आता सारंग आणि ऋषिकेश खूप हसतात. सारंग टाळी देत म्हणतो की काय आयडिया आहे, आपण याला अगदी दान करूयात. तेव्हा आता सयाजी त्यांच्यावर ओरडतो आणि म्हणतो की दान करण्या अगोदर माझं खानदान कोणतं आहे हे तुझ्या बापाला जाऊन विचार. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो, कारण आपल्या बापाबद्दल
बापाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सयाजीवर तो धावून जातो आणि काय रे कुणाचा बाप काढतो तर आता सारंग त्याला अडवतो आणि सयाजी काकांना म्हणतो की हे बघा सयाजी काका, आमचा ऋषिकेश कोण आहे हे गावातील पोरांना जाऊन विचारा. आणि सयाजी काका आता जोरात ओरडतो तर ऋषिकेश सुद्धा त्यापेक्षा आणखीन जोरात ओरडतो आणि म्हणतो, आवाज खाली सयाजी काका, इतक्या जोरात ओरडतान आणि तुमची तब्येत बिघडेल त्यासाठी मी हे सर्व म्हणतो. सारंग आणि ऋषिकेश मात्र सयाजीवर खूप आता हसतात. या सयाजीला खूपच राग येतो आणि पुन्हा मात्र आता सयाजी त्यांच्यावर ओरडतो की मला शहाणपणा शिकू नका, गप गुमाने गाडी मागे घे, नाहीतर तुझी गाडी अगदी बाजूला करून मी माझी गाडी काढून घेईन, कळले ना तुला. सारंग थोडासा घाबरतो परंतु ऋषिकेश घाबरायला तयार नसतो. ऋषिकेश पुन्हा आता मागे वळून येतो आणि सयाजीला विचारतो की तू आत्ता काय बोलला. आता त्याच्या गाडीवर धावून येणार तोच आता सयाजीचे गुंड खाली उतरतात. ऋषिकेश आता भडकलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलला तू, माझी गाडी उडवणार. आणि त्याच्या सगळ्या गुंडांना म्हणतो की तुम्हाला आयुष्य नकोसे झालेले आहे की काय, की मरण हवेसे वाटते. बरं ठीक आहे, आता मात्र जे काही तू बोलला ना तर ते करूनच दाखव, माझी वाट मोकळी करूनच दाखव. तेव्हा आता सयाजीचा एक पाळीव अगदी कुत्रा म्हणजे तो गुंड म्हणतो की हे बघा, आता मात्र जे करायचे असेल ते करा परंतु आमच्या मालकाच्या नादी लागू नका. त्यामुळे मी तुम्हाला एकदा सांगतो की गाडी मागे काढा. तर आता ऋषिकेश आणि सारंग ऐकायला तयार नसतात. आता हा पुन्हा त्यांच्यावर ओरडतो की गाडी मागे काढा, म्हटलो ना एकदा. तेव्हा तर ऋषिकेश आणि सारंग त्या अगदी गुंडाला हसतात. ऋषिकेश सारंगला विचारतो की अरे हा कोण आहे, माहिती आहे का तुला. सारंग म्हणतो की काय माहिती की तो कोण आहे ते. तर आता लगेच ऋषिकेश त्याच्यावर हसून येतो आणि म्हणतो की ए मित्रा, आम्ही रणदिवे आहोत, रणदिवे, आणि रणदिवे कधीही मागे जात नाही, ते पुढे जातात, ते पण आयटी जातात. काय सारंग. तेव्हा मात्र आता सारंग शिट्ट्या वाजवत म्हणतो की अरे भावा काय बोललास तू, एकच नंबर. म्हणून सारंग मात्र आता आनंदाने उड्या मारत असतो. ऋषिकेश पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की सारंग, अरे वातावरण तापलेलं दिसतं. सारंग म्हणतो की हो दादा. ऋषिकेश पुढे म्हणतो की आता मात्र या रस्त्यावरून कोण पुढे जाणार हे ठरवण्यासाठी एक उपाय माझ्याकडे आहे, तर मग सांगू का. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो सांग ना. आणि तो लगेच आपल्या कॉलरच्या कोटमध्ये तो रुमाल असतो तर तो मागून काढतो आणि तो रुमाल खाली टाकतो. तर आता ऋषिकेश म्हणतो की हा माझा रुमाल आहे आणि तुमच्यापैकी जर कोणी हा रुमाल उचलला तर सयाजीराव पुढे जातील आणि जर रुमाल मी उचलला तर सयाजीराव मागे जातील. आणि काय सयाजीराव तयार आहात ना. तेव्हा सयाजीराव तर हसतो आणि आता मात्र लगेच तयार होत असताना दोन गुंडे पुढे येतात आणि तो रुमाल उचलणार तोच लगेच आता ऋषिकेश त्यांचे हात धरतो आणि जोरात त्यांना अगदी ढकलून देतो. दोघेही तोंडावर जाऊन पडतात. आता पुन्हा तो धावून येतो. ऋषिकेश पुन्हा त्याला मारतो. रुमाल उचलण्यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु आता ऋषिकेश काही त्यांना अगदी रुमाल उचलून देत नसतो. तेव्हा मात्र आता सगळे गुंड आता एका बरोबरच धावून येतात. तो रुमाल घेण्यासाठी प्रयत्न करतात परंतु ऋषिकेश आपल्या ताकदीने त्यांना सगळ्यांना ढकलून देतो आणि तोंडावर आपटवतो. सारंग मात्र आपल्या दादाच्या नावाने अगदी मोठ्याने ओरडत असतो आणि अगदी त्याला इतका आनंद होतो. सारंग मोठ्याने ओरडत म्हणतो की कळली का तुम्हाला आता रणदिव्यांची ताकद. तेव्हा आता सयाजी उतरतो आणि सयाजी मात्र आता तो रुमाल घेण्यासाठी ऋषिकेशच्या समोर येतो. तेव्हा आता ऋषिकेश मात्र त्याच्यावर सुद्धा धावून जाणार असतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा गुरुजींना विचारते की गुरुजी नक्की असं काय होणार आहे, नक्की कसला इतका मोठा अडथळा आहे माझ्या ऋषिकेशच्या लग्नाच्या पत्रिकेत. तेव्हा गुरुजी सांगतात की हे बघा नेमकं काय होईल आणि त्यावर काय मार्ग निघेल हे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. परंतु वामन शास्त्रींसारखे आता गुरुजी आहेत आणि त्यांचा या अगदी अभ्यासावर अगदी व्यवस्थित त्यांना माहिती आहे, तर तुम्ही त्यांना जाऊन भेटायला हवे. तर सुमित्रा म्हणते की हो नक्कीच, मी त्यांना नक्की भेटेल. तर आता गुरुजी पुढे म्हणतात वामन शास्त्री जे काही आता सांगतात ते एकदम अगदी परफेक्ट सांगतात. त्यांच्या मुखातून निघलेला प्रत्येक शब्द हा खरा असतो आणि जो तसेच तसे जर पाळला तर अगदी निसटण्याची ही म्हणजे वाट आहे तर ती सुद्धा सोपी लागते. त्यामुळे हे बघ सुमित्रा, तू अजिबात वेळ वाया घालू नको, ताबडतोब निघ आणि त्यांना जाऊन भेट आणि तुझ्या मुलाच्या लग्नात असलेलं हे विघ्न आहे तर ते टाळता येईल. तर तेव्हा सुमित्रा म्हणते की हो मी नक्कीच त्यांना भेटेल, कारण माझ्या ऋषिकेशवर प्रेम करणारी, या घराला समजून घेणारी आणि या घराचं नंदनवन करणारी बायको त्याला मिळावी. त्यानंतर आता इकडे जानकी आरशासमोर उभी राहून छान तयार होत असते. आता सायली तिच्या समोर येऊन उभी राहते. जानकी सायलीला विचारते की कशी दिसते मी. तेव्हा सायली म्हणते की जानकी अगं तू खूप गोड दिसते, तुला कुणाची दृष्ट लागायला नकोय, अगदी कुणाचीच नाही, अगदी माझी आणि मधुबनची सुद्धा नकोय. म्हणून आपल्या डोळ्यातील अगदी काजळ काढून ती अगदी जानकीच्या कानामागे लावते. जानकीला हसू येतं. जानकी म्हणते की अगं सायली काय हे, अगं मला सांग बरं आता मला कुणाची नजर लागणार आहे बरं. तेव्हा आता सायली म्हणते की अगं ते तू नाही ठरवायचं तर ते मी ठरवणार आहे. तर आणि हे बघ आता मी येथे आहे म्हणून तुला काळात टिक लावलेला आहे आणि तू तिकडे गेल्यानंतर सुद्धा नक्की न
विसरता काळा टीक लावत जा, म्हणजे कुठलीही वाईट नजर तुझं काही बिघडू शकत नाही. तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की यस तू म्हणशील तसं. आणि तेवढ्यात आता हा मकरंद आश्रमाच्या बाहेर आलेला असतो. सायली म्हणते की चल पटकन तयार हो, आपल्याला निघायचं आहे. तर मी बॅग घेऊन आलेच, म्हणून जानकी आता तयार होत असते. तर आता हा जो काही मास्कमॅन म्हणजे हा मकरंद आहे तर तो जानकीच्या खिडकीमधून मात्र मोबाईल ठेवून तिचा फोटो काढत असतो. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेश मस्त यात्रेमध्ये आपल्या बाईकवर अगदी झोपलेला असतो आणि आता सारंग तिकडे फुगे फोडत असतो. आणि आता जानकी त्याच्या अगोदर फुगे फोडायला गेलेली असते. एकही फुगा ती आता सारंगच्या वाटेला येऊन देत नसते. तेव्हा सारंग आता ऋषिकेश जवळ येतो आणि ऋषिकेशला अरे यार ती मुलगी कधीपासून खेळते, तिचा खेळ कधी संपणार आहे तर, आणि कधी मी फुगे फोडणार, मला मात्र संधी केव्हा मिळणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग संधी मिळवायची नसते तर ती संधी बनवायची असते. असे बोलून आता ऋषिकेश उठतो आणि सारंगच्या हातातील ती बंदूक घेऊन मात्र तो जानकीच्या अगोदर फुगे फोडतो. तर आता जानकीला राग येतो. जानकी रागाने त्याची बंदूक धरते आणि म्हणते की ए थांब. तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि जे बक्षीस आता ऋषिकेशला दिली जाते आता मात्र ऋषिकेश ते बक्षीस जानकीला देतो. जानकी मात्र रागाने ते बक्षीस फेकून देते आणि मकरंद मात्र ते बक्षीस आपल्या हातामध्ये घेतो. सायली जानकीला अडवत असते. तर आता ऋषिकेश म्हणतो की ज्याला ज्या भाषेमध्ये आता कळतं त्याच भाषेमध्ये ऋषिकेश उत्तर देत असतो. जानकी रागाने ते बक्षीस फेकते तर ते बक्षीस मकरंद झेलतो आणि तो आपल्या तोंडावरील मास्क काढत म्हणतो की जानकी फक्त आता ह्या मकरंदचीच आहे. म्हणून मात्र आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.